नमस्कार. आपण बघत आहोत लोकन्याय न्यूज लाईव्ह. आपण आहोत इथं केळगाव या ठिकाणी. या ठिकाणी आळंदी आहे, ज्ञानेश्वर माऊलीचा हा परिसर आहे. या ठिकाणी इंद्रायणी नदी ही अतिशय प्रसिद्ध नदी आहे आणि या ठिकाणी राज्यभरातनं भाविक येत असतात. या ठिकाणी अनेक कंपन्या असल्यामुळं कंपन्यातून विषारू वायू हा सोडला जातो. तो या नदीमध्ये सोडला जातो. कुठंतरी नदी दूषित झालेली आहे, घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी जे समस्या निवारण समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत सुधीर लक्ष्मण जगताप हे आपल्या सोबत आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. व्यवहार करूनही त्याच्यावर कुठेही ॲक्शन घेतली जात नाही. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल? नमस्कार तुम्हाला. की इंद्रायणी नदी जे देव ते इंद्रायणी म्हणजे आळंदी हे 18 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामध्ये इंद्रायणी नदी आहे. नदीच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या इमारती आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चिखली, मुळशी, देऊ, डोडोळगाव या अशा अनेक इमारती आहेत. त्याचे ड्रेनेजचे पाणी, केमिकल पाणी कंपनीचे हे सगळे नदी पात्रात सोडलं जातं. तसेच या ठिकाणी इंद्रायणीमध्ये जे जीव असतात, प्राणी असतात, एक दूषित पाणी प्यायल्याने ते प्राणी मृत्यू होतो काही वेळेस. त्याच्यात मासे आहेत भरपूर आणि फेस येतो, जल पण येतात. त्याच्यामध्ये अनेक राज्यावरून या ठिकाणी भाविक येतात आळंदीमध्ये ज्ञानेश्वर दर्शनासाठी. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करतो. अनेक वेळा जिल्हा परिषदेला निवेदन दिले, स्थानिक नगर परिषदेला निवेदन दिले, आळंदी महानगरपालिकेला दिले, पण तो कुणी येत नाही. आणि या ठिकाणी प्रमुख राज्यातले मंत्री येतात, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी या नदीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. सर, आपण म्हणालात जे आयुक्त आहे, जिल्हा प्रशासन आहे, जिल्हाधिकारी आहे, यांच्याकडे तुम्ही हे समस्या मांडलेली, त्यांनी याच्यावर काय उत्तर दिलेलं आहे? तुम्हाला काय सांगितलं जातं? नाही, या परिसर आळंदी भागातील, देव भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी अनेक वर्तमानपत्रामध्ये न्यूज आले, प्रत्यक्ष गाठी भेटी घेतल्या. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की आपण म्हणजे इंद्रायणीनगर नदीसाठी प्रयत्न करावा. का की मागील 4-5 दिवसापूर्वी इंद्रायणी गडू स्तंभ आहे ज्ञानेश्वर माऊलीचा, त्या ठिकाणी गेलो तो. असं दूषित पाणी की अक्षरशः उलट्या येत होत्या त्या पाण्याच्या वासाने. तर पुरं केमिकल, फेस आणि भाविक त्या ठिकाणी नदीमध्ये हे करतात, आंघोळी स्नान करतात. तर त्यांना खाजव येते, लोक भाविक येतात, राज्यातून येतात, बाहेर राज्यातून येतात. तर त्याच्यामुळे कसं आहे, आळंदीचं देवचं हे प्रभाव आहे जे भाविकांचा, त्याने कुठंतरी ज्ञानेश्वर माऊली आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न चाललाय सत्ताधार. या ठिकाणी सत्तांतर होत गेली, अनेक सत्ता आल्या गेल्या. आज भारतीय जनता पार्टीची गेली 2 टर्म म्हणजे 3री टर्म झाले सत्ता आहे, पण कधीही या इंद्रायणी नदीकडे लक्ष दिलं जात नाही. आपण जे भारतीय जनता पार्टी स्वतःला हिंदुत्वाचं सरकार म्हणून बोलत असते, पण या ठिकाणी राज्यभरातनं ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला इथं येऊन भावी भक्तेने आंघोळ करत असतात नदीमध्ये. फक्त त्यांच्या जीवाची पर्वा ही सरकारला नाही का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि इथले स्थानिक असलेले जगताप यांनी हा प्रश्न अनेक वर्ष झाले ते त्यासाठी मांडतायत, निवेदन देत आहेत, पत्रव्यवहार करतायत, पण त्याला कुठेही प्रशासन दाद देत नाही. याला प्रशासनाने कुठंतरी महत्त्वाचा मुद्दा म्हणून उचलला पाहिजे आणि नदी प्रदूषण कसं रोखलं जाईल त्याच्यासाठी आराखडा तयार केला पाहिजे. हे तर सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला आदेश देऊन त्या संदर्भात आराखडा निर्माण करून त्याच्यासाठी निधीची तरतूद केली पाहिजे. आता या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर आहे, त्या संदर्भात म्हणजे तिथंही नदीची खूप घाण आहे. तिथं भाविक येत असतात, त्यांना दुर्गंधीला सामोरं जावं लागतं. त्या काय सांगतात? बाहेर राज्यातून जे लोक येतात ते आंघोळी स्नान करतात त्या ठिकाणी आणि पवित्र पाणी येते. तर जसं गंगा, जमुना, सरस्वती या नद्यामध्ये आता उत्तर प्रदेशमध्ये आता कुंभ मेळावा आहे, त्या ठिकाणी जसं नदीची काळजी घेतली जाते, तसं या इंद्रायणी धार्मिक स्थळाचं, पर्यटन स्थळाचं,
तीर्थक्षेत्रात यांनी काळजी घेतलं. आता जिल्ह्याभरात अशा एवढ्या नद्या आहेत, त्या नद्यामध्ये एवढं दूषित पाणी, एवढं जलपणी ते काय येतं की ड्रेनेज लाईनचं जे पाणी, जे सोसायटी आहेत, कंपन्याचं आहे, ते शौचालयाचं पाणी त्याच्यात सोडलं जातं. केमिकलच्या कंपन्या आहेत, त्यांचं नियोजन नाही. महानगरपालिका, जिल्हा परिषद शासन झालं, त्यानंतर ग्रामपंचायत, या सर्व ज्या संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, यांच्याकडून कुठलीही दखल घेतली जात नाही किंवा बिल्डरला, बांधकाम व्यावसायिकाला कुठलंही बंधन नाही. आणि प्रामुख्याने जे प्रशासनाचे जे अधिकारी ते डोळे झाकपणे ते ये जा करतात का की ते एसीच्या गाडीत फिरतात, त्यांना कुठलंही जाण होत नाही. पण स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना डास आणि रोग राहायला ते आमंत्रण देणारे संस्था झालेले आहेत. बरोबर आहे सर, तुम्ही सांगताय. हा. तुमची काय मागणी असेल, ज्या कंपन्या वगैरे आहेत ज्याच्यातून दूषित पाणी सोडलं जातं, महानगर तुमची काय मागणी असेल? आमची मागणी अशी आहे की जे दूषित पाणी होऊ नये, की याचं पवित्र इंद्रायणी नदी पूर्ण नष्ट होऊ नये, त्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका प्रशासन जे असेल संबंधितला सक्त आदेश द्यावा जिल्हा प्रशासन शासनाने, की ह्या नदीच्या पात्रामध्ये जे दूषित पाणी सोडलं जातं, जे केमिकलयुक्त पाणी सोडलं जातं, त्यामुळे नागरिकांना रोगराई होते. आज आपण पाहतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चाललेले की पाणी हे करा की अनेक आजार आलेत. या इंद्रायणी नदी पात्रामध्ये असे जर अनेक नद्या आहेत जिल्ह्यात, पावना नदी आली तिथेही दूषित पाणी आहे, गोड नदी आली, भीमा नदी आली, पामा नदी आली, या सर्व नद्या आहेत. त्या नद्यामध्ये अशीच परिस्थिती आहे. परंतु प्रामुख्याने देव ते इंद्रायणी प्रशासनाकडे काय मागणी असेल? माझी प्रमुखाने मागणी आहे की दोन्ही बाजूला शिवा भिंत बांधाव्या, चांगलं दूषित पाणी होणार नाही, खराब पाणी होणार नाही, कुठलाही जीव. आता अनेक मासे मृत्युमुखी पडतात नद्यामध्ये की जनावर अक्षरशः जातात पाणी पिला, ते जनावर त्या पाण्याच्या वासाने पित नाही पाणी, असं दूषित तुमचं पाणी. म्हणणं आहे की दोन्ही बाजूने भीती बांधल्या हा, पाहिजे, सीमा भिंत थांबवलं बांधावी. पाहिजे. आज इंद्रायणी नदी ही प्रमुख नदी आहे. राज्य शासनाने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, जिल्हाधिकारी यांनी संयुक्त करून नदी सुधार प्रकल्प हाती घेतला पाहिजे. आपण जलपर्णी काढण्यासाठी खर्च करतो, पण जे केमिकल युक्त वायू जातात यासाठी कुठंतरी आडाखरा आणि कुठंतरी पाऊल उचललं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. आपण बघत होतात लोकन्याय न्यूज. मी तुमच्या सोबत सूरज साळवे.